आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी सभागृह नेते सागरजी नाईक आहेत. सागरजी, खरं तर तुमचं TV9 मराठीमध्ये स्वागत आहे. आपण आज शिक्षण धोरण त्या संदर्भात नवीन प्रस्ताव आणलेला आहे, त्याबाबत काय सांगा? नवी महापालिकेचं शिक्षण रूपांतरण धोरण 2026 या ठिकाणी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी सादर केलेलं आहे. सर्व आमच्या सदस्यांच्या वतीने मी सादर केलेलं आहे आणि या माध्यमातून नवी महापालिकेच्या विद्यार्थ्यांना या वर्षीपासून इंग्लिश मिडियमचं शिक्षण भेटावं या दृष्टीने आम्ही ही पावलं उचलत आहोत. इंग्लिश मिडियम शिक्षण फक्त श्रीमंतांची मक्तेदारी नसून, फक्त श्रीमंतांचा त्यांचा हक्क नसून, गोरगरिबांचा देखील त्यांचा हक्क आणि अधिकार आहे. यामुळे आम्हाची मुलं इंग्लिश मिडियममध्ये जातील, पण गोरगरिबांची मुलं ही इंग्लिश मिडियममध्ये जात नाही. या दृष्टीने या वर्षीची KG पासूनची पहिली बॅच सगळं महापालिका शाळेमध्ये इंग्लिश मिडियमची चालू करण्याचा निर्णय या ठिकाणी महापालिका घेत आहे आणि या दृष्टीने गोरगरिबांच्या मुलांना इंग्लिश मिडियमच्या शिक्षणाचा लाभ देऊन त्यांना न्याय देण्याचं काम करतात. खरं तर पालकांमध्ये एक संभ्रम आहे की केव्हा सुरू होणार आणि कशा पद्धतीने सुरू होणार आहे, त्याबाबत काय सांगा? आता या ठिकाणी आपण धोरण हाती घेतो. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त नवी महापालिका हे पावलं उचलते. त्या चर्चेच्या दरम्यान त्यांना विचारण्यात येईल कधीपर्यंत याची अंमलबजावणी. यासाठी ट्रेनिंगची आवश्यकता आहे, नवीन स्टाफची आवश्यकता आहे. KGच्या फक्त साठी नवीन स्टाफ भरती करण्यात यावा आणि पुढच्या वर्षीच्या ज्या स्टाफ आहे त्या आपल्या असलेल्या स्टाफनाच त्या ठिकाणी ट्रेनिंग करून त्यांना सक्षम इंग्लिश मिडियम करण्यासाठी करावा, अशा प्रकारचं धोरणामध्ये नमूद आहे. या दृष्टीने अंमलबजावणी आयुक्त महोदयांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि या शैक्षणिक वर्ष म्हणजे जूनपासून हे व्हावं असा मानस आहे. त्यामुळे सर्व ज्या कृती आहेत त्या प्रक्रिया पूर्ण करून या वर्षी इंग्लिश मिडियमचं ॲडमिशन हे सुरू होईल. खरं तर ही जे आपण कल्पना आणलेली आहे ही एकदम उत्तमच आहे, मात्र शिक्षकांची उपलब्धता आहे का? या ठिकाणी आता आम्ही 5 फेब्रुवारीपासून ताबा घेतलेला आहे. फक्त शिक्षण विभागच नाही तर इतर सर्व विभागामध्ये जिथे जिथे कमतरता दिसते कर्मचाऱ्यांची, तिथे तिथे ते कर्मचाऱ्यांची कमतरता भरून करण्यासाठी आम्ही आता पावलं त्या ठिकाणी उचलणार आहोत आणि आपला महापालिका ही अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने आम्ही पावलं उचलतो. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत हे होते सभागृह नेते सागरजी नाईक. यांचं असं म्हणणं आहे की लवकरच म्हणजे येत्या वर्षा ज्युनियर जी शाळा आहे ती इंग्रजी माध्यमातून होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्रसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.